नमस्कार मंडळी, अमृतवाणी बस चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत। आता वाजवूया इतिहासाच्या पानांची घंटा, कारण आज मी या व्हिडिओमध्ये काहीतरी मोठं उलगडणार आहे। आज मी एक असा किस्सा सांगणार आहे जिथं काळ बदलला पण घटना मात्र तशीच राहिली। साल 2025, एक विचित्र संयोग लक्षात आला। 1941 सालचे कॅलेंडर, प्रत्येक दिवस, आठवड्याचा प्रत्येक वार अगदी 2025 मध्ये तसाच आहे। इतिहास कधी कधी स्वतःला पुन्हा घडवतो, तेही त्याच पद्धतीने, नव्हे तर आणखीन वेदनादायक स्वरूपात। 1941 मध्ये दुसरं महायुद्ध, नरसंहार, उपासमार, बॉम्बस्फोट या घटनांनी होरपळून निघालं। तेव्हा वाटलं असावं ही शेवटची वेळ असेल, पण खरंच का? आणि आता 2025 मध्ये काय घडतंय? कॅलिफोर्नियातील जंगलांना आग लागली, महाकुंभ चेंगराचेंगरी, पहलगामवर दहशतवादी हल्ला, RCB मॅचमध्ये गोंधळ, अहमदाबाद विमान अपघात, इस्रायल-इराण युद्धाचं सावट आणि ट्रेन अपघातांचे भयकारी किस्से। ही सगळी चिन्ह पुन्हा एकदा 1941ची आठवण करून देतात। काय हे फक्त योगायोग आहे की नशिबाची काही गूढ रचना? असंच काहीसं 2019 मध्येही झालं। 2019 मध्ये करोना महामारी आणि 1918 मध्ये स्पॅनिश फ्लू, आणि दोन्ही वर्षाचे कॅलेंडर एकसारखेच। जर आपण हा लूप डिकोड केला तर भविष्यात डोकावता येईल का? कदाचित आपण तो बदलूही शकू। कधी वाटतं आपण वेळेच्या अदृश्य लूपमध्ये अडकलो आहोत, जिथे इतिहास स्वतःलाच परत घडवत राहतो। तुमचे या घटनेविषयी काय मत आहे? तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की कळवा। लवकरच पुन्हा भेटूया। तोपर्यंत ऐकत राहा, विचार करत राहा, आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।